न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा यांना विशेष आदेशित केला आहे। त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घरफोडीचे व चोरीच्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून संशयित व सराईत आरोपींचा शोध घेत होते। दिनांक 27/11/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करून चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व पोलीस हवालदार विक्रम कुदळ यांना त्यांच्या गोपनीय आधारे माहिती मिळाली की रावेत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 569/2025 महाराष्ट्र न्याय संहिता कलम 305-331-2 गुन्ह्यातील संशयित आरोपी हे इंझवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 969/2025 या गुन्ह्यातील चोरी केलेल्या वाहनानं सोमाटणे टोल नाक्यावर येणार असल्याबाबत माहिती मिळाली। सदर ठिकाणी युनिट 2 चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांनी टीम सापळा थांबवली असता रचून 5:30 वाजताच्या सुमारास बातमीप्रमाणे एक राखाडी रंगाची सुझुकी कंपनीचे सेलेरिओ कार क्रमांक MA14JE2628 ही आली असता सदर कारला थांबवून गाडीत संशयित आरोपींना बाहेर येण्याबाबत सांगितले असता गाडीमधील आरोपी यांनी त्यांच्या जवळील गावठी पिस्टलने पोलीस निरीक्षक अरविंद पवार व स्टाफ यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने राऊंड फायर केला असता गाडीच्या उजव्या बाजूस असलेल्या पोलीस हवालदार राठोड यांनी प्रसंगवधान राखून सदर आरोपीच्या हातातील पिस्टल हिसकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदर राऊंड हे गाडीच्या टपाला लागून आरपार गेली। त्यावेळी शिताफीनं पोलीस पथकाने 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं सनी सिंग पापा सिंग दुधाणी वय वर्ष 24 राहणार गल्ली क्रमांक 5 श्री साई सोसायटी मागे शिकलकर वस्ती बिराजदार नगर हडपसर पुणे, जलसिंग राजपूत सिंग दुधाणी वय वर्ष 32 राहणार सर्वे नंबर 10 राम टेकडी हडपसर पुणे आणि मनीष बाबूलाल कुशवाहा वय वर्ष 28 राहणार गाव पोस्ट कैलास तहसील कैलास जिल्हा मुरायना राज्य मध्य प्रदेश असं सांगितले। त्याची गाडीची तपासणी केली असता त्याच्याकडे 2 देशी बनावटीचं पिस्टल, 7 जिवंत काडतूस, चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने, धारदार शस्त्रे अशा वर्णनाचा एकूण 8,87,000 रुपये किमतीचा माल मिळून आला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।